तर मित्रांनो, कशा आहात सर्व? स्वागत करतो मी माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार मी माझं घर. कारण तुमच्या मनात व्लॉगिंग करताना एक प्रश्न आलाच असेल, हा जिकडे ना तिकडे व्लॉग करते पण घरी व्लॉग काहून नाही करत. तर कसं आहे, ते घरच्याच्या समोर कॅमेरा असा उचलला नाही तर ते चालू होते त्याचं करताना. तर आज दाखवणार मी माझं संपूर्ण घर. तर सगळ्यात पहिले आलो मी घराच्या बाहेर. तर हे घराचं एंट्री गेट. तर हा आल्याबरोबर आहे दवाखाना, कारण माझे वडील डॉक्टर आहेत. आणि इथं आत गेल्यावर हे होती वस्त्री. तर हे जुनं बांधकाम होतं, आता हे नवीन बांधकाम आहे घराचं. तर अर्ध घर बांधलं इकडलं आणि अर्ध इकडलं राहिलं. तर आल्याबरोबर सगळ्यात आधी इथं किचन. आणि इथं हे मस्त किचन आहे अशी. इथं आपले छत्रपती शिवाजी महाराजची प्रतिमा. आणि इथं समोर गेल्यावर आहे छोटीशी बेडरूम. हे आहे छोटीशी बेडरूम. आणि इथून समोर असं गेल्यावर हे आहे. आणि इकडे वॉशरूम एरिया. तर हे आहे बाहेर जाण्यासाठी एक्झिट गेट. तर दाखवतो तुम्हाला बाहेरचं वातावरण. तर इकडे कपडे वाळू घालायसाठीच दोऱ्या बांधलेल्या आहेत. आणि इकडे आल्यावर इकडे आहे आपला गायवळा. या गायवळ्यात तुम्हाला दिसणार आपले ढोरं. तर हे आहे बदामचं झाड. इथं आमच्या लहानपणीची आठवणी आहेत. हे पहा, या झाडाचे पूर्ण पानं गळले होते, खाली पडले होते पूर्ण. आता नवीन मस्त येले हिरवेगार पानं लागले. आणि हे कमी कमी 70-80, म्हणजे जास्त असेल, 70-80 वयाचं झाड आहे. लय वर्षाचं झाड आहे. बेकार जबर आहे, तरी हिरवेगार पाकड फुलते गड्याला. जबर आहे झाड. आणि याच झाडाखाली आमच्या लहानपणीची आठवणी, म्हणजे आम्ही इथंच लहानपणी खेळत जावं. आणि आमचे वडील पण इथंच खेळत जात, तेव्हापासून झाड आहे. आणि इकडलं हे असं वातावरण समोरचं. आणि याच्या बाजूने आपल्या घराचं बाजूने आहे ऋषी काकाचं घर. ते सध्या घरी नाही, शेतात गेले. चला मग घरी. असा आहे तो विषय. मग तर तुम्ही म्हणत असाल, आज हा घरी कसा व्हिडिओ काढून आला. तर घरचे गेले आज गावाले. आता जेवण करून घेतो. तर या जेवण करायले, जेवायले घुगऱ्या फोडणीचं वरणपोळी. तर झालं बा जेवण, मस्त केलं पोट भरून जेवण. तर आपलं कंटेंट आता शाळेत गेलं. आता कंटेंट शाळेत गेल्यावर आता काय दाखवा तुम्हाला. तर मेन गोष्ट म्हणजे अशी की बा आपलेच लोक आपल्याला सपोर्ट करत नाहीत. म्हणजे मराठी माणूस मराठी माणसाले कमी सपोर्ट करते आणि हिंदी माणसाला जास्त सपोर्ट करते. मला म्हणणं असं नाही की हिंदी माणसाने करू नका, करा. मी पण करतो हिंदी माणसाला सपोर्ट. पण मराठी माणसाला मागं नका पाडू. मराठी माणसाला पण समोर घेऊन जा. आता तुम्ही म्हणसाल हा सबस्क्रायबर वाढण्यासाठी किंवा फॉलोअर वाढवण्यासाठी असं बोलून राहिला, मराठी माणूस मनात घालून राहिला. तसं नाही, हे रियालिटी आहे आणि मी ते सांगून राहिलो. गेम खेळलो, रील्स पाहिल्या, मोबाईल पाहिला, तरी एवढं बोलून राहिलं. आता काय काही नाश्ता काही पाहिजे, आता काही सापडले काय. तर कालचा चिवडा आणलेला आहे थोडा. बरं झालं बाई आणला. काय तो आता काय पोट आले असते म्हणा शाळेतून. तर आता नाश्ता करायचा चिवडा, आपला फेवरेट आयटम. आज तेवढं बोर म्हणाला काय. ते दुसरं एवढं कंटेंट भेटते की बसायला लॉग मध्ये. दुसऱ्या दिवशी काय बोलतो, एकही कंटेंट नाही भेटत. सगळं सांसून विषय आहे. असं काय म्हणते. आता वाटणार बरं कोणती आला मला आपल्या कंटेंटचा आवाज आला. तर इथं आहे आपलं कंटेंट. अय बच्चे पाटी, इधर आना. व्हिडिओ काढून आला. कुठे गेलता दिवसभराचा? इकडे. ये देखो गाइस, ऐसे करने का और कहने का झटपट फटाफट. दिस इज द देसी बॉय टॅलेंट. ओ माय गॉड, इकडा करून दाखव रे. हां, आधी काय काय तिथले करून दाखवते. हा, एक मिनिट इकडे. आधी काय काय ते करून दाखव. अरे बेकार पाहिजे, आरामशीर गिरणा जाय बाबू. हा पाहून ज्ञानेश काका हा काय करून राहिला. आता हा पप्पा व्हिडिओ पाहिजे तर आता बस झालं ना, आता मी प्रत्येकाला एक प्रश्न विचारतो, चालते? विचारू? काय विचारू? हा, आपण भारत कोणत्या देशात राहते? बड़ा हरामी हो बेटा. कोणत्या देशात राहते? सांगा. शाबास बेटा. त्याला नाव सांग, इकडा लोक येले. तनिष.
तर आता करतात हे स्टंट. आता याच्या स्टंटनुसार आपण यायले ग्रेड देऊ, फर्स्ट सेकंड थर्ड. तर पाहू कोण किती जबर स्टंट करते. तर ये रे तनिष्क. त्याला नाव काय एकला? अधिराज. अधिराज. पहिला नंबर आहे तनीचा. फर्स्ट रँक. फर्स्ट रँक. दुसरा नंबर आहे शिवांचा. सेकंड रँक. तर तिसरा नंबर आहे अधिराज. अधिराज. थर्ड रँक. तर आता झाली रात्र. तुम्ही पाहू शकता, हे गेम म्हणत नाही मी, पण तुम्ही पाहू शकता. अबे साले. हा आहे आपला सोहम. तर विषय असा आहे, याले पडलं होतं स्वप्न, आणि स्वप्नात मी लॉगिंग करत जाऊ, आणि ते स्वप्न जर पूर्ण झालं तर कसं वाटते मग तुम्हाला स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल? खूप चांगलं वाटते. तू लॉगिंग चालू केली. जेवला? सपोर्ट करा भावाले. जेवला काय? हा. अधिक काही? बस मला पण सपोर्ट करता. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. तर पोट्टे हो, आपल्याला हे करून दाखवतात, आपल्याला काहीतरी कला दाखवा रे बा. कला तुमच्या अंगातली. पहिले सोहम दाखवते आपल्या अंगातली कला. अरे बाय बाय बाय. आता सुयोग दाखवते. असं जमत नाही मला. हे बाबूराव का स्टाईल आहे. कौन है ये लोग? तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये, आणि सबस्क्राईब करून ठेवा. बाय.